HT न्यूज इंडिया, सच के साथ। वर्धा लोकसभा मतदार संघ से राष्ट्रवादी कांग्रेस पवार गट में अमर काले विजयी। हिंगन घाट में राष्ट्रवादी कांग्रेस कार्यकर्ताओं ने बैंड बाजे के साथ उड़ाया गुलाल। वर्धा जिले में 26 अप्रैल को 24 उम्मीदवारों के लिए वोटिंग हुई थी, जिसके बाद वर्धा के FCAI गोदाम में वर्धा लोकसभा चुनाव की मतगणना संपन्न हुई। तुतारी चिन्ह के साथ राष्ट्रवादी कांग्रेस के अमर काले विजयी हुए। अमर काले की जीत पर जिले भर में खुशी मनाई गई। उसी के साथ हिंगन घाट में राष्ट्रवादी कांग्रेस प्रदेश सचिव अतुल वांदले के कार्यालय जीत का जश्न मनाया गया। बैंड बाजे की ताल पर गुलाल उड़ाते कार्यकर्ता झूमते नजर आए। खासदार बनते ही पहली प्रतिक्रिया क्या दी, अमर काले ने, आइए जानते हैं। HT न्यूज मुख्य संपादक अब्दुल कबीर बख्श की रिपोर्ट। सर्वप्रथम मतदारांचा मनापासून आभार मानतो, कारण की 2019 मध्ये वर्धा लोकसभा मतदारसंघातून 1,87,000 मतांनी भारतीय जनता पक्षाचा विजय झाला होता। आणि यावेळेला जे आमच्या समोर आव्हान होतं ते 1,87,000 मताचा जो आमचा मायनस होता तो भरून काढून आम्हाला पुढे जायचं होतं। आणि त्यामुळं विजय म्हणजे परीक्षा अतिशय कठीण होती, कारण की फार मोठा हे होता। 1,87,000चा मायनस पूर्ण भरून काढायचं होतं। त्यामुळं हे आव्हान जे होतं ते आव्हान आम्ही पेललं आणि आज जो विजयश्री या ठिकाणी प्राप्त झाला आहे त्याबद्दल मी सर्वात पहिले महाविकास आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांचा मनापासून आभार मानेल की ज्यांनी अमर काळे नाही तर मी स्वतः या निवडणुकीमध्ये उभा आहे अशा पद्धतीनं महाविकास आघाडीच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी काम केलं आणि दिवस रात्र एक केलं। त्यामुळे हा विजय या ठिकाणी प्राप्त झाला असं मी समजतो आणि या विजयाचं पूर्ण श्रेय हे महाविकास आघाडीच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या मेहनतीला मी देतो। भाऊ, खासदारांचे गृह विधानसभेत वर्धा जिल्ह्यात सर्वाधिक आघाडी तुम्हाला मिळाली। येस, रणजित बाबूंनी सुद्धा अतिशय दिवस रात्र एक केले त्यांच्या विधानसभा मतदारसंघामध्ये आणि असं मी तरी समजलं होतं की कदाचित रामदास तडस साहेबांचा स्वतःचा मतदारसंघ आहे, तिथं बऱ्यापैकी ते आघाडी घेतील, परंतु त्या ठिकाणी ते मोठ्या पद्धतीनं मायनस आहे। याच्यावरनं त्यांच्याबद्दल किती लोकांमध्ये नाराजी होती, त्याच्याबद्दल किती लोकांमध्ये असंतोष होता हे त्यानिमित्तानं कळलं। पुलगाव मतदारसंघातल्या जे आमचे नेते आहे माननीय रणजित बाबू, त्यांचं मनापासून अभिनंदन करतो। त्यांनी दिवस रात्र एक केले, त्यांच्या सर्व टीमचं अभिनंदन करतो, त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांचं अभिनंदन करतो आणि महाविकास आघाडीचे आमचे जे सर्व तिथले राष्ट्रवादी काँग्रेसचे असेल, शिवसेनेचे असेल, सर्व जे काही पदाधिकारी आहे, कार्यकर्ते आहे पुलगावमधले, त्यांचं सुद्धा मनापासून अभिनंदन करतो। विदर्भात राज्यात महाविकास आघाडीला मोठं यश मिळालेलं आहे। नाही, निश्चित ते यावेळेला निश्चित जे यश या ठिकाणी मिळालं आहे ते अपेक्षित होतं। एक्झिट पोलने सांगितलं होतं की या ठिकाणी भारतीय जनता पक्षाची आघाडी राहील, परंतु आम्हाला विश्वास होता की कुठल्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच घवघवीत यश प्राप्त करेल आणि आज लोकांच्या आशीर्वादाने ते घवघवीत यश महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी महाविकास आघाडीने प्राप्त केलेलं आहे। आणि मी दाव्यानं सांगतो की पुढच्या येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार बसल्याशिवाय राहणार नाही, हे सुद्धा आजच मी या ठिकाणी दाव्याने सांगतो। पुढच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री त्यानिमित्ताने निश्चित होईल, हा सुद्धा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो। खबरों में अब तक के लिए बस इतना ही, फिर होगी आपसे मुलाकात ऐसी किसी बड़ी और खास खबर के साथ। तब तक के लिए नमस्कार और देखते रहिए HT न्यूज इंडिया।